नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आपण असा बघतो आहे की मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये आईला हक्क आहे का. तर असा विषय आपण घेण्याच्या मागचा उद्देश काय की समजा वडील असतील तर वडील आईच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवू शकतात, पण समजा वडील पण नसतील तर मग आई कशी उदरनिर्वाह करणार. म्हणून मग ते असा प्रश्न आहे की आईला त्या मुलाच्या प्रॉपर्टीत हक्क मिळू शकतो का. तर सेक्शन 8 हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये हिंदू मेल सक्सेशन कसं करू शकतो. सक्सेशन ऑफ हिंदू मेल डाईंग इंटेस्टेट म्हणजे जर मृत्यूपत्र न करता जर तो हिंदू मेल मृत्यू झाला तर त्याच्या प्रॉपर्टीची विभागणी कशी काय होणार. तर आपण आता त्याचा सिक्वेन्सने असं बघूया की समजा जर हिंदू पुरुष आहे तर तो अविवाहित आहे, तर अविवाहित असतील तर त्याला बायका मुलं नसतील. मग हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये शेड्यूल दिलेले आहे, त्याच्यामध्ये क्लास 1 हेअर्स आणि क्लास 2 हेअर्स असे दिलेले आहेत. तर अविवाहित आहे तर त्याला बायका मुलं नाहीत. मग क्लास 1 हेअर्समध्ये कोण येतं तर आई येते. आता आईला पहिल्यांदा जाईल आणि तेही नसतील तर मग क्लास 2 हेअर्समध्ये वडील दिलेले आहेत. म्हणजे पहिला प्रेफरन्स आईला दिला आहे का तर आईच्या पुढच्या उदरनिर्वाहाचा विचार करून क्लास 1 हेअर्समध्ये आईला दिलेलं आहे, क्लास 2 हेअर्समध्ये वडिलांना दिलेलं आहे. समजा हे दोघंही नसतील, अविवाहित आहे म्हणजे त्याची बायका मुलं नाही आहेत, आई पण नाही आणि वडील पण नाही, तर मग त्याचे बहीण भाऊंना मिळेल. म्हणजेच ॲग्नेट म्हणजे त्याचे वडिलांच्याकडचे त्याचे हे आहेत बहीण भाऊ, त्यांना ॲग्नेट मिळतील. आणि तेही नसतील तर मग त्याचे कॉग्नेट त्याच्या आईकडचे नाते. असे त्यांचा सिक्वेन्स दिलेला आहे सेक्शन 8मध्ये. असं 4 क्रमाने दिलेले आहे. समजा तर तो विवाहित आहे तर काय होईल, क्लास 1 हेअर्समध्ये त्याची पत्नी पण येईल, मुलं पण येते आणि आई तर आहेच त्याच्यामध्ये क्लास 1 हेअर्समध्ये. आणि आता आई समजा नाही आहे तर क्लास 2 हेअर्समध्ये वडील आहेत, म्हणजे पत्नी मुलं आणि वडील क्लास 2 हेअर्समध्ये. आणि समजा ते दोघंही नाही आहेत पण मग त्याचे बहीण भाऊ डिपेंडंट असतील त्याच्यावर, तर त्याचे बहीण भाऊ पण येऊ शकतात डिपेंडंट असले तर. म्हणजेच पत्नी मुलं आणि त्याचे बहीण भाऊ जर त्याच्यावर अवलंबून असतील, त्यांचा खर्च त्याच्यावर असेल तर त्याच्या प्रॉपर्टीत पण त्यांना हक्क मिळू शकतो. आणि नंतर हे समजा नाही झालं तर मग त्याचे कॉग्नेट येऊ शकतात. म्हणजे हे असं आता हे आपण बघितलं की आईला त्याच्यामध्ये हक्क आहे मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे तिच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला जाऊ शकतो. तर आता याच्यामध्ये आपण हे बघूया की समजा आता मुलाने हे केलं नाही आहे की मृत्यूपत्रात आईला काहीच वाटा दिला नाही, त्यानं फक्त मुलं समजा मृत्यूपत्र केलं आहे त्याने टेस्टमेंटरी सक्सेशन. तर मृत्यूपत्र केलं आणि त्यांनी फक्त बायका आणि मुलांनाच त्याचं वाटणी केली त्याच्या प्रॉपर्टीची. मग आता आई कुठं जाईल, तर मग आईला तिथं राईट टू लिव्ह आहे, तिचं आर्टिकल 21 प्रमाणे जगण्याचा हक्क आहे, राईट टू लिव्ह. तर ती कोर्टात त्याच्या मृत्यूपत्राला पण चॅलेंज करू शकते की मला उदरनिर्वाहासाठी काही सोर्स नाही आहे, तर मी त्याचं काय करू. तर मग कोर्टाला ती डिमांड करू शकते की मला मुलाच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा द्यावा की जेणेकरून माझा उदरनिर्वाह चालू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला कोर्टात दाखल करून त्याच्या मृत्यूपत्राला सुद्धा चॅलेंज करता येतं. आणि समजा मृत्यूपत्र केलेलं नसेल सेक्शन 8 प्रमाणे डाईंग इंटेस्टेट, हिंदू मेल डाईंग इंटेस्टेट म्हणजे विना मृत्यूपत्राचा त्याचा मृत्यू झाला तरीसुद्धा हिंदू सक्सेशन ॲक्टच्या शेड्यूलमध्ये हे असे हेअर्स दिलेले आहेत, क्लास 1 हेअर क्लास 2 हेअर्स. त्याच्यातला फर्स्ट प्रेफरन्स हा आईला दिलेला आहे क्लास 1 हेअर्समध्ये, पत्नी मुलं आणि आई. म्हणून आईला हा वाटा मिळतोच त्याच्यातला आणि आई तिचा उदरनिर्वाह त्याच्यातून करू शकते, कारण आईने ते पूर्ण आयुष्य त्याच्यावर घालवलेलं आहे मुलांच्यावर. तर मग तिला तिच्या जगण्यासाठी जे काही लागणार तर ते मिळायलाच पाहिजे. यासाठी अशी प्रोव्हिजन आहे की तुम्ही चॅलेंज पण करू शकता. तर धन्यवाद. जर माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.